बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो की IVF चं सक्सेस रेट काय आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समिधा दळवी, मेडिकल डायरेक्टर अँड चीफ IVF कन्सल्टंट ॲट पुणे IVF फर्टिलिटी सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. सो IVF कसं केलं जातं हे आपण आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे आणि कोणी जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे. एखाद्या कपलचं जर पहिलंच IVF सक्सेस झालं तर याचा अर्थ असा नाही की आपलंही अगदी पहिलंच IVF सक्सेसफुल होईल. एखाद्या कपलचं जर पहिलं IVF निगेटिव्ह गेलं तर याचा अर्थ आपलं सुद्धा पहिलं IVF निगेटिव्हच होईल असंही नाही. IVFचं यश हे काही मुद्द्यांवर अवलंबून असतं. आता हे मुद्दे कुठले? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीचं वय. स्त्रीचं एज IVF करताना हा फार मोठा फॅक्टर असतो. तर स्त्रीच्या वयावर तिच्या बीजांची क्वालिटी डिपेंड करते, तिच्या बीजांची गुणवत्ता डिपेंड करते. सो IVFचं यश जर आपण म्हटलं तर स्त्रीच्या बीजांच्या गुणवत्तेवर तसंच पुरुषाच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर देखील डिपेंड करतं. चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट प्रतीची बीज असतील तर उत्कृष्ट प्रतीचे गर्भ, ज्याला आपण एम्ब्रियोज म्हणतो, हे तयार करता येतात. उत्कृष्ट प्रतीचा गर्भ म्हणजे आम्ही फर्टिलिटी स्पेशलिस्टच्या लँग्वेजमध्ये आपण ब्लास्टोसिस म्हणजेच 5व्या दिवशीचा गर्भ ज्याला म्हणतो तो आपल्याला तयार करता येतो. 2 उत्कृष्ट प्रतीचे ब्लास्टोसिस्ट जर आपण ट्रान्सफर केले तर IVFचा सक्सेस रेट हा जवळपास 65 to 70% पर्यंत जाऊ शकतो. हा मी पहिल्या किंवा एक एम्ब्रियो ट्रान्सफरच्या सायकल बद्दलचा सक्सेस रेट सांगते. याचा अर्थ असा की जर एखाद्यामध्ये पहिलं IVF फेल झालं तर तिच्यात आपण पुन्हा एम्ब्रियो ट्रान्सफर करू शकतो आणि असा आपण जर 3 सायकलचा सक्सेस रेट, ज्याला आपण क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट म्हणतो, तो काढला तर IVFचा सक्सेस रेट जवळपास 85 to 90% म्हणजेच 85 ते 90% देखील जाऊ शकतो. आशा करते या व्हिडिओच्या मार्फत IVFच्या सक्सेस रेटबद्दल, IVFच्या यशाबद्दल आपल्याला थोडी माहिती मिळाली असेल. आपले आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सद्वारे आम्हाला कनेक्ट व्हा. धन्यवाद.